नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राला हदरून सोडणाऱ्या मत्स्योद्योगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच या प्रकरणाला आज पुन्हा एकदा गंभीर वळण मिळालं आहे. या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीने जास्त विश्वासाने जामिनीसाठी हायकोर्टात आज धाव घेतली आहे. पण त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे दिवंगत सरपंचाच्या कुटुंबियांनी आरोपींच्या समर्थकांवर राजकीय आश्रयाचा आणि न्याय व्यवस्थेला आव्हान देण्याचा अत्यंत गंभीर आरोप केलाय. वाल्मिक कराड सुटला तर हत्येवरून मिरवणूक काढण्याची धमकी दिली जात आहे, असं कुटुंबियाचं म्हणणं आहे. बीड जिल्ह्यातील मत्स्योद्योगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गुन्हेगारी जगतात चर्चेचा विषय ठरला होता. नेमके घडलं काय जाणून घेऊयात आजच्या बातमीच्या माध्यमातून. या हत्येतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती, पण कृष्ण आंधळे नावाचा एक आरोपी अजूनही फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष उलटल्यानंतर वाल्मिक कराड यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला. आज दिनांक 17 या जामीन अर्जावर कोर्टात उर्वरित युक्तिवाद होणार आहे. आणि बरोबरच या महत्त्वाच्या सुनावणीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे कुटुंबियासह न्यायालयात पोहोचले आहे. कोर्टात जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना जे आरोप केले आहेत ते धक्कादायक आहेत आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. धनंजय देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्हाला फक्त आणि फक्त न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि न्यायालयावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. पण त्यांच्या म्हणण्यानुसार दुर्दैव हे आहे की आरोपी नंबर 1 ने 12 तारखेला बेल ॲप्लिकेशन दाखल केले, ज्याचे जे समर्थक आहेत ते राज्य आश्रय घेऊन अत्यंत कार्यवाही करत आहेत. धनंजय देशमुख यांचा सर्वात मोठा आणि गंभीर आरोप हा आहे की आरोपींचे समर्थक जे थेट न्यायालय, SIT, मुख्यमंत्री आणि CID यांनाच आव्हान देत आहेत. त्यांना कुठल्याही गोष्टीचं भय राहिलेलं नाहीये असं म्हणतात की आरोपीचे समर्थक आजही अराजकता माजवत आहे, ज्यातून त्यांना वाटतं की आम्हीच कायदा आहे आणि आम्हीच कायद्यापेक्षा मोठे आहोत. त्यांना असंही दावा केला आहे. जामिनीचा सुनावणीपूर्वी होण्यापूर्वीच म्हणजेच आरोपी बाहेर येण्या अगोदरच ज्याचे समर्थक दहशत माजवत आहेत आणि देशमुख कुटुंबाला वहित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या समर्थकांनी सोशल मीडियावर केलेले कृत्य अधिक गंभीर आहेत. धनंजय देशमुख यांनी सांगितले की हे समर्थक चुकीच्या वल्गना करणारे व्हॉट्सअप स्टेटस टाकत आहेत, चुकीच्या पद्धतीने इंस्टाग्रामवर रील बनवत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आरोपी जामिनीवर बाहेर आल्यास त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा असे पोस्ट करत आहेत. एका निष्पाप माणसाची हत्या झाली असतानाच आरोपीचे समर्थक कशा प्रकारे असामाजिक वागणूक करत असतील तर बीडमधील पोलीस काय करत आहेत, असा संतप्त सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय. या सगळ्या आरोपींमुळे या हत्येमागे असलेला राजकीय दबाव आणि पोलीस प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाच्या घेऱ्यात आली आहे.